मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। सर्व मान्यवर सभासद आजच्या सभेसाठी व्यासपीठावरचे आदरणीय मधुकर दादा, डीजी गायकर साहेब आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर। आता दिनेशने सांगितल्याप्रमाणे मी 2007 ते 2015 या काळात या सहकारी बोर्ड काम करताना मला योग आला। तेव्हापासून मी ह्या सगळ्या कार्यक्रमाची सहकारी सक्षमता जी क्षमता आहे किंवा माहिती आहे, अतिशय सक्षम पॅनल, अनुभव पॅनल हे असल्यामुळे हे निवडून येईल याची मला खात्री आहे। 2007 मध्ये मी जेव्हा प्रथम संचालक झालो तेव्हा दादा त्याच्या अगोदर कार्यकारी संचालक होते आणि त्याच्यानंतर संचालक झाले। म्हणजे त्याच्या अगोदरही मी दादांबरोबर होतो, तेव्हापासून मी आजतापर्यंत त्यांच्याबरोबर आहे, तो बरोबर राहील आणि तुम्ही बरोबर आहे आणि तुम्ही दादांबरोबर आहेत किंवा दादा तुमच्याबरोबर आहेत, त्यामुळे हे पॅनल नक्की निवडून यायची मला खात्री आहे। आणि मी जरी आजोर झाला असेल, मला तुमच्याबरोबर येऊ नाही आला, पण आमचाच माणूस घेतल्यामुळे मात्र आलेलो, त्याचा मला अतिशय आनंद आहे आणि तो चांगलं काम करेल अशी खात्री आहे। आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। आणि महत्वाचं ह्या बाबतीत मला सूचना अशी करायची आहे की सतीशजी मागा म्हणाले किंवा सगळे सूचना कराव्यात, तर सूचना अशी करायची आहे की मी जसं मगाशी म्हणालो की मी दादांबरोबर आहे, दादांबरोबर मी गेल्या वर्षी आम्ही दादांचा 75वा वाढदिवस केला आणि सहकारी मित्रांनी बरोबर आहोत, तर दादांनी सहकार्याविषयी संस्थेविषयी तळमळ मी अतिशय जवळ बघत असतो आणि ह्या तळमळीत जाणूनच आम्ही 75वा वाढदिवस केला आणि अपेक्षा होती की तो देशबंधू पर्यावरणी करावा, तो नाही केला। तर मी आपलं हे पॅनल निवडून येणारच आहे, आपल्याकडे एवढीच अपेक्षा करेल की आपण दादांचं सहस्र चंद्रदर्शन म्हणजे मला वाटतं 81 वर्षात पदार्पण ना, हे आपण साजरं करावं अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। थांबतो। ते संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।